आता भय नाही ऐसे वाटे जीवा 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 घडलिया सेवा समर्पायचे घडलिया घडलिया सेवा समर्पण घडलिया सेवा समर्पाची समर्पाची घडलिया सेवा समर्पाची आता माझ्या मना निर्धार आता माझ्या मना घरावा निर्धार निर्धार आता माझ्या मना घरावा निर्धार घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा घडलिया सेवा घडलिया
चिंतनी अंतर न पडावे अंतर न पडावे न पडावे न पडावे
घडली या सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याचकास कृपे विशेषे आता माझे मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी तुका म्हणे येथे नाही तुझे परे राया रंकाशरी दिवा पाये आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी विढाला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलिनी हा अनगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपोलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तो गणराय गणपती ताल ताल तो गणराय गणपती आती मन घेई आती मन घेई सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया गणपती बाप्पा पुढे भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. उढाला विढाला सर्व
गावातील तरुण मंडळीने एकत्र येऊन सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. म्हणून प्रथमतः गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. जोऱ्यात टाळी वाजवा. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला. आमची माऊली कुठे गेली? माऊलीनं फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाला एकाचीने मनोव्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे पांचाळ महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे बाळू महाराज, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. इकडं मायकार उभा आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा सुंदर भान. हा वा क्या हे सुंदर महाराजासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. मायकार उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट सुनील महाराज केंद्रे, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. पलीकडं मायकावर संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट युवा कीर्तनकार आमचे राम महाराज, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. आमचे श्रीहरी महाराज, आमचे बापू, आता सगळेच एक असा शिळीला दोनच सड पिले पाच म्हणलं की एखादं फुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. बिढाला बिढाला बोला पुंडरी ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महामिरो, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे नामदेव महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माईक शिव सुंदर आहे, तुमचे नाव घेतलं कमी करू नका. आमचे यूट्यूब चॅनलवाले तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत. बिढाला बिढाला आहेत. पण गणपती बाप्पाला सर्वांमध्ये आग्रह पूजेचा मान कुणाला आहे? गणपती बाप्पाला आहे. अठ्ठासानं प्रेमानं गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करताय. मला तरुण मंडळीची ऊर्जा पाहून आनंद वाटला. टाळी वाजवा एक बार. मी गाडी घेऊन आलो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी आली म्हणून हाच खरा आनंद आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडत नाही. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे, थोडक्यात बोलतो. ज्या ज्ञानोबरायानं वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानोबराय म्हणतात ओम नमोजी वेद प्रती देवा तुची गणेश. ज्ञानोबराय गणपती बाप्पाला नमन करतात. जगद्गुरु तुकोबराया नेमीला गणपती माऊली शारदा आता गुरु राया दंड आता गुरु राया दंड आता गुरु राया दंड आता गुरु राया नेमिला गणपती माऊली शारद आता गुरु राया दंडवते. टाळी वाजवा टाळी. गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडत. हो म्हणा की नामदेवराय म्हणतात प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची या सुद्धा चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत. जाऊ द्या. आता थोडक्यात बोलतो. तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहेत. तुमचं नाव विसरलो मी. माऊलीच का? माऊली तुम्ही तमाशा पाहिला का? नाही इमान खरं सांगायचं पाहिला का? वा
पाहिलाय ना, पाहिलाय ना, विनोद नाही पाहिलाय. खरं सांगा, अरे तमाशा सुरुवात करताना देखील सुरुवातीला काय म्हणत होते हे मला माहित नाही, तुमचं सांगा. आधी गणाला रणी आणावी, नाही तरी रंग सुना सुना. म्हणजे तमाशात देखील गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय ते देखील कार्य निर्विघ्न पार पडत नाही. आता आपण सगळे शेतकरी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेतकरी जुन्या काळात पेरण्यासाठी हातात चाडं घेतलं, शर्त घेतलं, हातात जर मूठ घेतली तर बैलाला काय म्हणायचं, गाण्या गाण्या गणपती कामा लागू दे. सुती. मी हे जुनं सांगवलं पांचाळ महाराज, जुनं. आता तसं राहिलं नाही. आता शेतकऱ्याच्या मुलानं जर हातात चाडं घेतलं, मूठ घेतली, शर्त घेतलं, गाण्या गाण्या गणपती नाही बैलाला. बैलाला ह्याच्यात मायला, म्हणून तर काही काळ बिघडलाय. विढाला विढाला आदिशक्ती म्हणून नाही, माझ्याकडे लक्ष द्या. गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कार्य निर्विघ्न पार पडत नाही. आणि तुम्ही शुद्ध माणसात तरुण मंडळी, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हो एका वाक्यात. आता मला खरं सांगा, बाईनं मालकाला आवडती ती भाजी करावी पावली का स्वतःला आवडते ती? झोपले काय मागले? बाईनं मालकाला आवडते ती भाजी करावी का स्वतःला आवडते ती? मालकाला. वा, नाही तर काही बायाला ना म्हणा, मी तिला सोडून सांगालोय. तसं देवाला भक्ती आवडते ती भक्तानं करावी. टाळी वाजवा कळाला. देवाला काय आवडतंय? नामाचा उच्चार. हॅलो हॅलो नामाचा हॅलो हॅलो देवाचा आवडे देवाची ऐका प्रकार. आवडे आवडे देवाची ऐका प्रकार. हे कसं आहे सुंदर महाराज, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते, फाशी घ्या वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, ह्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं, मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्या फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला. टाळी वाजवा. विढाला विढाला आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन झोपा. टाळी वाजवा. देवाला आवडते ती भक्ती करावी. मग देवाला काय आवडतं? त्याचं नामचिंतन आवडतं, त्याचं भजन आवडतं. म्हणून गणपती बाप्पाला जे आवडते ते तुम्ही करता. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. जोरात टाळी वाजवा. म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा आहे. थोडक्यात बोलतो, मला वाटतं एका जन्मात सेवा घडली श्रीहरी महाराज. इकडे बघा, एका जन्मात सेवा घडली. माणसाला अहंकार निर्माण होतोय, अभिमान निर्माण होतोय. अरे एका जन्मात चांगलं गायन आलं, बरोबर आहे का नाही? एका जन्मात कीर्तन चांगलं आलं तर, एका जन्मात चांगलं वाजवाय आलं तर अहंकार अभिमान. पण माझ्या तुकोबाराने एका जन्मात नाही, मागे बहुता जन्मी हेचे करीत आलो आम्ही. जे जे झाले आवो तारे भाग भाग तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर.
बारीक बारीक टाळ टाळ टाळी वाजवा टाळी 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 ये रे टाळी टाळी प्रत्येक अवतारात तुकोबराय देवासोबत प्रत्येक युगात तुकोबराय देवासोबत कुर्ता तीर्था धोपार कली सयुगाचा भक्त नामा टाळी 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 ये रे, ये रे, ये. ये जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर मोकळं झालं पाहिजे टाळी वाजवा टाळी हॅलो हॅलो आवाज येते का येते जे जे झाले अवतार तो का त्यांचे बरोबर बरोबर प्रत्येक युगात देवाची सेवा कुर्ता तीर्था दोपार कली युगाचे किती प्रकार आहेत 4 चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी तिजनी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं सुनील महाराज ते जेव्हा उठलं आहा कुहुक हा हुशार माणूस होता आमच्या पांचाळ महाराजासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्याला म्हणलं लागलं सोडा 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 हा पांचाळ महाराज म्हणे कमून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल आता ह्याला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात खतरा येते 20 रुपयाच्या फोका ना विढाला विढाला ऐका विनोद म्हणून बोलत नाही माझ्याकडे लक्ष द्या अंगात आलेला देव राहत नाही अंगात आलेला देव राहत नाही हो म्हणा की आणि चित्ता शिरलेला देव निघत नाही माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या चित्ता देव शिरला संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला अरे ज्यांना संसारावर शून्य ठेवला हे 3.5 हाताचा संसार आहे पुनरापी जननम पुनरापी मरणम पुनरापी जननी बस किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे ज्यांना संसाराला किंमत दिली नाही दिवसाचाही दिवस केला रात्रीचाही दिवस केला आजची सेवा नाही तुका म्हणे देवा जुनाट हे माझ्या वडिलाची मिराशी गा प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा केली आणि तुकोबर आजच्या अभंगात काय बोलता आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा हा टाळी वाजवा टाळी
प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा केली आणि तुकोबार आज म्हणतात आता भय. आता तुम्ही सुज्ञ माणसे तरुण मंडळी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. काळाचे 3 प्रकार आहेत. किती? 3. बाळा किती प्रकार आहेत? कोणते कोणते? मन सकाळ दुपार संध्याकाळ. भूतकाळ भविष्यकाळ. वर्तमानच म्हणाले. भूतकाळ भविष्यकाळ. आता डबल कितवीला आहे शाळेत तू? हा मास्तराला शिकव डबल तू. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान. आता कोणता चाललाय? वर्तमान आहे. आता कोटे धावे मन तुझ्या चरण देखील या. आता बुगडी डोळे. आता जागा रे भाविनो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाचे उपदेश. आता निश्चिंतने पावलो ईशा वाण. आता निश्चिंतने पावलो ईशा. जरा इमानदारीनं वाजवा. जोरात 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 वाजवा. जोरात जोरात. हे जस काय चिकनगुन्हा झालाय. विढाला विढाला. आता निशिंतने पावलो इसावा. खुंटलिया धावा तृष्णेची झोपा. आता तो बरं म्हणतात आता आम्हाला भीती वाटत. आता आम्हाला भय वाटत. आता आम्हाला चिंता वाटत. जाऊ द्या माऊली. विनोद नाही भाऊ. तुमचं नाव काय? श्रीनिवास भाऊ. भीती नाही असा मनुष्य नाही हो. भोग्य रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. कुलवान माणसाला चुत होण्याची भीती आहे. शरीराला काळाची भीती आहे. कुणाला कशाची कुणाला कशाची. एकाचं आडनाव वाघ होतं. सुनील महाराज काय होतं? वाघ. ते गावात निघालं की एकदम ताईट. ह्याला ढाका आण त्याला बुकी हाण. ह्याला ढाका आण त्याला बुकी हाण. गावातले म्हणले इतकं का ताईट चलतोस? म्हणला तुला माहीत नाही पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय? वाघ. आणि ते सासरवाडला गेले की असं वाकून रामराम करायचं. एक जण म्हणला गावात इतकं ताईट चलतोस सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहीत नाही माझं आडनाव वाघ आहे. सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. आता मला सांगा वाघाला भीती कुणाची? वाघ माऱ्याची. कुणाला कशाची कुणाला कशाची. संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतो. काळ लोळतो चरणी तो कया घरी वाहे पाणी. तुकाराम तुकाराम नाम घेता काव्य
हे बरं झालं म्हातारपणा होण्यापूर्वी पोरग झालं म्हणायचं. विठाला विठाला तुकाराम तुकाराम. नाम घेता कापे माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. मी विनोदानं सांगत असतो माऊली माझ्याकडे बघा. आपल्याला मरणाची तरी भीती आहे का नाही? हो म्हणा की इमानदार आता काय करावं. मी उगा विनोदानं सांगतो. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला म्हणजे आम्ही गेलो. मी तुमचं बरं झालं की आमच्या मुळावर लई यमानं मला सांगितलं गेज गे महाराज लवकर उरका. आता मी दिसा इतका पण लई आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता. कोणाला विचारलं? यमाला. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. बाळू महाराज खिशाठवा कॉफी घेतो. मी यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण थोडं डोकं लढवलं. त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं. म्हणजे कॉफी पिल्याशी यमाला चक्कर आली पाहिजे. यम झोपला पाहिजे. कॉफी केली यमाला चक्कर आली यम झोपला. आता मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघाव. ती फाईल घेतली इचकिली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याचंच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबा सांगतात आगा मरणा बोलणं कुणाला मरा वाटतंय. नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली गुंगी गेली. यम उठला. क्या बात है गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे लई महाराज पाहिले म्हणला. पण यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता. तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काही बदलच करते काय की थोडा बदल करतो म्हणला. तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला. आता मला सांगा मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. मरणाची तरी चिंता आहे. पण त्यांना मरण माझे मरून गेली मजा केली अमर. मरणा हातून सुटली काया इच्चारी या निश्चय. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा. टाळ टाळ टाळी वाजवा टाळी. मरण काय एक जन्म मरण काय एक. झाला इहलोकी परलोक. झाला इहलोकी परलोक. आने सकोळीत वैकुंठा. हो टाळी वाजवा. आने सकोळीत वैकुंठा. थांबा थांबा टाळी वाजवा. टाळी 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 जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. टाळ नका टाळी टाळी. थांबा थांबा टाळ टाळ टाळ. मृदांग टाळी. टाळ
टाळी. टाळ. वा बस. या अध्यक्ष आहेत का? कोणी अध्यक्ष व्हा, कोणी उपाध्यक्ष व्हा, कोण सचिव व्हा, पण एक आहे का, तुम्ही गणपती बाप्पाला जे आवडते ते केलंय म्हणून तुम्हाला तरुण मंडळीला धन्यवाद. महाराज तुम्ही कुणालाही सामान्य समजा, ऐका, तुम्ही कुणाची टिंगल करा पण गणपती बाप्पाच्या देवतेची टिंगल करायची नाही. तो समर्थ आहे आले देवाजीच्या आणि तेथे कोणाचे. चालेल. महाराज विनोद म्हणून बोलत नाही. आता तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलात ना, आपलं शरीर चांगलं आहे ही गणपती बाप्पाची कृपा आहे. टाळीवाद नाही तर त्याच्या मनात आलं ना पांचाळ महाराज हे का इथं कुलूप आहे आपल्याला, हे का इथं हे फिराले का नाही एवढं हे कुलूप आहे. त्यांना जर उगं चाबी फिरवा अशी उग चांगले चांगले माणसं विनोद नाही, विनोद नाही, अतिशक्ती म्हणून बोलत नाही. तो समर्थ आहे. टाळी वाजवा. तो सुखा करता तो जग हरता शरण मी आलो तुझ भग. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे नरवे पूर्वे प्रेम कृपा देवाचे सर्वांगे सुंदर वटी शेंदुराचे कांती धगे माळ मुक्ता फळाचे हे देव जे देव. बस बस टाळी वाजवा टाळी. मला आता हे बरेच माझ्याकडे बघायला ह्याला वाटलं कुणा आणलाय नमुना. काहीला तर आल्या आल्या वाटलं दिसा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय पण 16 टायरची गाडी उचलीत आहे. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष दे. हे जॅक का उचलून ऐका, लक्ष दे ना. ऐका, का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही. संतावर केवढंही दुःख येऊ द्या, केवढंही संकट येऊ द्या, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे जैसा केला आम्हा खाली काहीच साकडे पडून येते. आता थोडक्यात बोलतो, संताला का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही. थोडासा कथाभाग सांगतो, टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला. आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायचे. कुणाच्या घरी? अविना दादा. कुणाच्या? वा. नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होती? 14. किती? 14 माणसं काय करायची? भजन करायचं. कोण म्हणलं कीर्तना झोपायची? नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरे. काय सांगाव महाराज. झोपा. अरे 14 माणसं. रामकृष्ण हरी जय जय राम. टाळी वाजवा, टाळी टाळी. हरे 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 रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण. हरी 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 हरी. टाळी वाजवा.
भजन करा हार 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 जय हार जय जय हरे 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बोला बोला हा हा राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम 14 माणसं भजन करायचे कुणाच्या इथं वा आता 14 माणसं तुम्हाला माहिती आहेत लई टाइम भरीत नाही शिक, शिक. माऊली माहिती आहेत ना 14 माणसं आहेत की सांगा बरं कोणते कोणते हे म्हणते तुला कायला बोलिले आता तुम्ही मोजा मी सांगतो तुम्ही मोजा लवकर सांगतो राजाई गोनाई दामा नामा किती झाले लवकर बोला किती 4 नारा इटा गोदा मादा 4 आणि 4 8 लाडाई गोडाई यशई साखराई 8 आणि 4 12 आता पुढचे 2 ऐका लिंबाई साऊबाई बहीण ती लेकी आऊ बाई बहिणी रे येडी पिशी चली नाम याची रे नाम याची दामा नामा दाना बाप टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी 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 राजाई कोणाई दोघी सासू सुना माईकवाल्याला वाटलं महाराज तिकडे घेते काही मी विनोद केला बरं काय आवाज वाढवा हे कमी झाले हो काही हे काय तुम्ही कोपऱ्यात आहे तुम्हाला मिळत लागा नाही त्याचं झालं लक्ष्मीच्या पिल्यासारखं हा ते कुणाला खाई ना बी खाऊ बी दे ना विठाला विठाला ऐका 12 आणि 2 किती झाले 12 आणि 2 14 आणि 15वी आमची जनाबाई नामदेव महाराजाच्या घरी सेवा करायची काय महाराज सेवा करण्यासाठी जेत ज्ञानाचा ते तर सेवा हा सेवेलागी सेवक सेवा ते आवडी उच्चारावे ऐका सेवेला फार महत्व आहे आणि जुन्या काळात सेवा करण्यासाठी एक भांडवल होतं त्याचं नाव जातं माझ्याकडे बघा पायाला कळ लागली करा माझ्याकडे इकडं महाराज विनोद नाही हो तरुण मंडळीला कार्यक्रम ठेवला यात नवल नाही हे कीर्तन ऐकाय बसले यात नवल नाही काही गावात पोरं कीर्तन ठेवते तर ते बाहेर डीजी आणि विनोद नाही मला असे तरुण असले तर बरं वाटते महाराज नाही तर माऊली काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय अरे वायरी तुटल्याले बल्ब फुटल्याले रेंज गेल्याले फ्यूज उडाले आले डायनामा गेले आले बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत महाराज लक लक फाउंडेशन हालाले कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले देव देव काय करा वाटाले
मी म्हणलं बाबा रिएज गेल्या देव करा वाटाले रिएज होती तेव्हा का झिंगझिंजी गाठ केला काय अरे रिएज नसली तर मोबाईल चला नाही आणि देव कसा होईल विढाला विढाला माझ्याकडे लक्ष द्या बोलू नका आनंद वाटला काय सांगू लागलो कीर्तन 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची कोण करायची जनाबाई आणि जुन्या काळात सेवा करण्यासाठी एक भांडवल होतं त्याचं नाव जात काय होतं जात आता महिला मंडळ विचारा महिला मंडळी जात्याला काय असतंय खुटा खुटा वेगळा आणि खुंटा वेगळा